पुस्तक दुर्दम्य भाग 29. वर्तमानपत्रांवर एडिटर म्हणून शास्त्रीबुवांचेच नाव द्यायचे असे सर्वांनी गृहीत धरले होते. ते वयाने वडील होते. साऱ्या उपक्रमात या मंडळींचे म्होरके होते. पुन्हा निबंधमाला चालविण्याचा त्यांना अनुभव असून लेखक म्हणून त्यांनी मोठी प्रतिष्ठा मिळवली होती. इतर गोष्टी सोडल्यास तरी वर्तमानपत्राचा खप होण्याच्या दृष्टीने त्यांचेच नाव एडिटर म्हणून देणे इष्ट होते. पण शास्त्रीबुवांनी सर्व मंडळींना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी सांगितले की या दोन्ही पत्रांच्या संपादनाची जबाबदारी त्यांच्या सहकाऱ्यांपैकी कोणीतरी स्वीकारायला हवी. आगरकर म्हणाले, अहो, हे काय भलतं शास्त्रीबुवा, आम्हाला काय या कामाचा अनुभव आहे की आमची शैली तयार झालेली आहे? शास्त्रीबुवा तडफेने म्हणाले, तुमच्या अंतःकरणात तळमळ आहे ना, मग शैलीची काळजी नको, ती आपोआप साधेल. बळवंतरावांनी शास्त्रीबुवांच्याकडे पाहिले. ह्या धीम्या आणि अबोल माणसाच्या अंगी इतकी तळमळ असेल अशी कल्पना त्यांच्याकडे बघून येत नसे. आपटे म्हणाले, परंतु सांप्रतच्या विषयांवर या महाराष्ट्र भाषेतून लिहिणं म्हणजे कठीणच. योग्य ते शब्द सापडत नाहीत, विचार कसे व्यक्त करावे ते कळत नाही. शास्त्रीबुवांनी उपरणे सरसावले. अहो, असं आता तरी तुम्हाला म्हणता यावयाचं नाही. डॉक्टर जॉन्सन किंवा मेकॉले ज्या डौलानं इंग्रजीतून नाना विषयांवर विचार व्यक्त करतात, तितक्याच डौलांना आपल्या महाराष्ट्र भाषेतूनही लिहिता येतं, हे मी निबंधमालेतून दाखवून दिलं आहे. वासुदेव शास्त्री खऱ्यांनी मान डोलवली. ही गोष्ट अगदी निस्संशय खरी आहे. तेवढ्यात बळवंतरावांनी वकिली डावपेच लढवीत म्हटलं, म्हणूनच आम्ही म्हणतो की ही जबाबदारी तुम्ही स्वीकारावी. निदान तुमचं नाव तरी एडिटर म्हणून द्यावं, मग आम्ही आहोतच. शास्त्रीबुवांनी मान हलवली. तुम्हा मंडळींनी आता स्वतःच्या हिमतीवर असले उद्योग चालवायला शिकलं पाहिजे. आपल्या ह्या प्रयत्नांना एकखांबी तंबूचं स्वरूप प्राप्त होणं इष्ट नव्हे. नाहीतर विश्वासराव पेशवा पडल्यानंतर पानिपतात जशी पळापळ झाली तसाच प्रकार आपल्या बाबतीतही व्हायचा. यावर सर्व मंडळी चपापली. कोणीच काही बोलेनासे झाले. तेव्हा शास्त्रीबुवा हसले. अहो, माझं बोलणं परमार्थानं घेऊ नका. तात्पर्य इतकंच की तुम्हा मंडळींचे हे उद्योग चालविण्याची तयारी झाली पाहिजे. आगरकर, तुम्हाला मराठीतून लिहिण्याचा पहिल्यापासून अभ्यास आहे आणि हौसही आहे. तेव्हा आपल्या केसरीच्या एडिटराच्या स्थानावर तुम्हीच आरूढ व्हा कसे? मात्र सांभाळा हो, केसरी म्हटला म्हणजे त्यानं गर्जनाच करायला हवी. तो सरकारच्या स्तुतीचं कुजन करील तर ते खपायचं नाही. त्यावर आगरकर तडफेने म्हणाले, त्याची काळजी नको. शास्त्रीबुवा हा आगरकर देखील वाघिणीच्या दुधावरच पोसलेला आहे. त्यानंतर मग मराठ्याचे एडिटर कोणी व्हावे याची चर्चा झाली. तेव्हा आगरकर म्हणाले, हे काम आमच्या बळवंतरावांवरच सोपवा. ते इंग्रजी चांगलं लिहितात. शिवाय नामजोशांच्या डेक्कन स्टारमध्ये त्यांनी आर्टिकलही लिहिलेली आहेत. बळवंतराव म्हणाले, अहो, ही एवढी जबाबदारी मात्र माझ्यावर नको. कागदास लेखणी लावायचा मला मुळातच कंटाळा आहे. मी आपला इतर व्यवस्था काय ती पाहीन. पण ही जबाबदारी दुसऱ्या कोणाला पेलेल असं वाटे ना. आपट्यांना कदाचित पेलली असती, पण सुप्रिटेंडंट म्हणून त्यांना शाळेचे बरेच काम पाहावे लागेल. तेव्हा आगरकर म्हणाले, शास्त्रीबुवा, हे काम आपण बळवंतरावांवर सोपवूया. एकदा अंगावर पडलं म्हणजे कुठचंही काम करण्यात ते कमी पडत नाहीत. उद्या तुम्ही त्यांना जादूचे खेळ करून दाखवायला सांगितलं तरी ते बळवंतराव उत्तम प्रकारे करतील. म्हणूनच आम्ही कॉलेजात त्यांना मिस्टर राऊंड म्हणत असू. वाहो बळवंतराव, तुम्ही कबूल. तुम्ही एखादा आर्टिकल लिहिलं तरी पुरे. बाकीचा मजकूर मी सजवीन. मला त्याची सवय आहे. नामजोशांनी आग्रह केला. अशी आणखीन बरीच चर्चा झाली. ती संपवून मंडळी जाग्यावरून उठेपर्यंत काळोख पडायची वेळ आली होती. भोजन झाल्यावर अंमळ अडवे व्हायला न मिळाल्यामुळे नंदर्गीकर शास्त्री अगदी मरगळल्यासारखे झाले होते. तेवढ्यात बळवंतराव म्हणाले, आपण छापखाना घ्यायचं ठरवलंच आहे, तर तो जाता जाता पाहून तरी घ्यावा. अहो, त्याची एवढी घाई काय आहे? उद्या सावकाशीनं पाहू. छापखाना का कोठे पळून जाणार आहे? शास्त्रीबुवांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. वासुदेव शास्त्री म्हणाले, हे बळवंतराव म्हणजे सतत पाठीमागे वाघरू लागल्याप्रमाणे धावाधाव करीत असतात. आपण करतात ते करतात आणि इतरांनाही पळायला लावतात. परंतु बळवंतरावांनी आपला हट्ट सोडला नाही. ते नामजोशी, आगरकर वगैरे मंडळी तशीच मांड्यांच्याकडे गेली. आपल्याकडे ठेवलेले छापखान्याचे सामान जाणार हे कळल्यावर मांड्यांना वाईट वाटले. ते सामान थोडक्या किमतीत आपल्या पदरात पाडून घ्यावे असा त्यांचा विचार होता. मांड्यांची आणि या मंडळींची बोलाचाली झाली. मांडे छापखान्याचे सामान अडवतील अशी या मंडळींना धास्ती वाटू लागली. तेव्हा बळवंतराव म्हणाले,
विचार कसला करता? छापखाना आपण खरेदी केला आहे, तो आपल्या मालकीचा आहे. आपण तो आत्ताच तेथून हलवूया. पाहूया आपल्याला कोण अडवतो तो. बळवंतरावांचा नूर असा होता की त्यांना तेव्हा अडवायची कोणाला हिंमत झाली नसती. नामजोशी म्हणाले, अहो, पण सामान हलवायला माणसं तरी या रात्रीच्या वेळी मिळणार कुठून? बळवंतराव हसले. माणसं मिळणार नाही असं कसं म्हणता? ही आपण इतकी माणसं तर इथे आहोत. आणि पुढे सरसावून त्यांनी टाईप केस उचलली आणि खांद्यावर घेतली. नामजोशी आणि आगरकर त्यांच्याकडे पाहतच राहिले. मग नामजोशांनी देखील दुसरी केस खांद्यावर घेतली. सगळ्या मंडळींनीच मग कंबरा कसल्या. कोणी गडी माणसे शोधायला धावले, कोणी उरलेले सामान एकत्र करू लागले. अशा तऱ्हेने बळवंतरावांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या खांद्यावरून केसरीचा छापखाना आपल्या नव्या घरी गेला. मुंबईचे ग्रँड रोडचे थिएटर माणसांनी तुडुंब भरले होते. त्या दिवशी अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत नाटक मंडळीचा शाकुंतल नाटकाचा प्रयोग व्हायचा होता. त्यावर्षीच न्यू स्कूलाबरोबर या नाटक मंडळींचीही स्थापना झाली होती. पहिली घंटा झाली. प्रेक्षक आपापल्या जागांवर बसू लागले. तेवढ्यात दोन चांगले सुशिक्षित आणि प्रतिष्ठित दिसणारे ब्राह्मण तरुण थिएटरात शिरले. त्यांनी हँडबिले वाटू लागले. सगळे प्रेक्षक काहीच्या आश्चर्याने त्या दोघा तरुणांकडे पाहू लागले. हे हलके काम हे प्रतिष्ठित तरुण का करीत आहेत हे त्यांना कळत नव्हते. सगळ्यांनी उत्सुकतेने हँडबिलं वाचली. पुण्याहून 2 नवी वर्तमानपत्रे निघणार होती. त्याविषयीची ती विज्ञप्ती होती. त्या प्रेक्षकात बसून बापूसाहेब आठले होते. ते बळवंतरावांना ओळखून आश्चर्याने म्हणाले, हे काय टिळक, हा काय उद्योग तुम्ही आरंभला आहे? बळवंतराव म्हणाले, आमचं हँडबिल वाचा म्हणजे समजेल. बापूसाहेबांनी हँडबिलावरून नजर फिरवली. म्हणजे तुम्ही नवीन वर्तमानपत्र सुरू करणार तर? तुम्ही मंडळींनी कामाचा अगदी धडाकाच चालविला आहे. शाळा काढली आहे, आता ही वर्तमानपत्र. बळवंतराव हसून म्हणाले, या आमच्या धडाक्यात तुम्ही सर्व मंडळींनी देखील सामील व्हायला हवं. चला, शुभस्य शीघ्रम. तुम्ही आमच्या पत्रांचे वर्गणीद्वार व्हा कसे. पावती पुस्तक खिशातून घेऊनच आलो आहे. बापूसाहेब हसले. तुम्ही तरी मोठे वस्ताद दिसता. मी अगदी संतोषानं तुमच्या दोन्ही पत्रांची वर्गणी आत्ताच भरतो. अहो, तुमच्यासारखी कार्य करणारी माणसं आहेत कोठे? बापूसाहेबांनी पैसे दिले. बळवंतरावांनी खिशातून पुस्तक काढून पावत्या फाडल्या. पावत्या आणि उरलेल्या पैशांची मोड परत करीत ते हसून म्हणाले, घ्या या पावत्या आणि उरलेले पैसे. तुमच्यासारख्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बरीचशी चिल्लरही खिशातून आणली आहे. बापूसाहेब आठल्यांनी तिथल्या तिथे वर्गणी भरलेली पाहून इतरही काही मंडळींनी वर्गणी भरण्याची इच्छा प्रदर्शित केली. तेव्हा बळवंतराव हसून म्हणाले, पहा हो, खुद्द एडिटरांच्या हातून वर्गणीची पावती फाडली जायला हवी असली तर दोन्ही पत्रांची वर्गणी भरायला हवी. तिसरी घंटा झाली तशी बळवंतराव आणि नामजोशी थिएटरातून बाहेर पडू लागले. बापूसाहेब आठले म्हणाले, हे काय टिळक, नाटक बघायला नाही का थांबत? खेळ फार उत्कृष्ट रंगतो. बळवंतरावांनी मान हलवली. आता नको, मग सवडीनं पाहू. पण बळवंतरावांना नंतरही ते नाटक बघायला सवड मिळाली नाही. नाटकाचा त्यांना मनापासून कंटाळा. विशेषतः गायक नट आळवून गाणी म्हणू लागले म्हणजे तर त्यांचे डोकंच उठत असे. एकदा वर्तमानपत्रे काढायची म्हटल्यावर बळवंतरावांना त्याशिवाय दुसरे काही सुचेनासे झाले. आगरकरांप्रमाणे त्यांनी आर्टिकल वगैरे लिहायची तितकीशी हौस नव्हती. पण मजकूर कंपोज करणे, पानावर त्याची मांडणी करणे, कंपोज मशीनवर चढून ती छापून काढणे या कामात त्यांनी जातीने लक्ष घातले. इतके की छापखान्यात काम करणाऱ्या माणसांना त्यांचा उपद्रव होऊ लागला. हौसेने ही सगळी कामे त्यांनी स्वतः करून पाहिली. नंतर पोस्टाने पाठवायच्या अंकाच्या वेष्टनांवर त्यांनी स्वतःच्या हाताने वर्गणीदारांची नावे आणि पत्ते लिहिले. अखेर 1881च्या जानेवारी महिन्याच्या 2 तारखेला मराठ्याचा आणि 4 तारखेला केसरीचा अंक जेव्हा निघाला तेव्हा त्यांनी व नामजोशांनी भल्या पहाटे उजाडता आपल्या पत्रांचे अंक स्वहस्ते पुण्याच्या वर्गणीदारांच्या घरी टाकले. उजाडल्यानंतर पुन्हा आपल्या स्नेहांच्या घरी जाऊन चौकशी केली. काय मिळाला का आमच्या केसरीचा अंक? कसा काय साधला आहे? शाळेत त्यांनी शास्त्रीबुवांना हा प्रश्न केला तेव्हा शास्त्रीबुवा विनोदाने म्हणाले, सकाळी उठतो तो केसरीचा अंक हजर. आमच्या बंधूंनी विचारलं की अंक पहाटेच पोचता करण्यासाठी तुम्ही माणूस नेमून खास व्यवस्था केली आहे की काय? तेव्हा मी उत्तर दिलं, नाही, परंतु अरबी भाषेतील सूरज गोष्टीत जसा सांगताच सगळी कामं करणारा एक राक्षस असतो, तद्वतच आमच्या न्यू स्कूलात देखील एक काम करणारा राक्षस आहे. त्याचीच बहुधा ही कामगिरी असावी.
आगरकर आता शाळेत रुजू झाले होते. ते यावर हसून म्हणाले, अहो, राक्षस कसला संबंधच आहे तो. डेक्कन कॉलेजातले लोक त्याला डेव्हिल म्हणून ओळखत असत. मिशनऱ्यांप्रमाणे स्वतःला सर्वस्वी आपल्या कार्याला वाहून घ्यायचे ह्या कल्पनेचा बळवंतरावांच्या मनावर विलक्षण पगडा बसला होता. ते अगदी झपाटल्यासारखे झाले होते. या प्रकारची स्वप्ने रंगवताना आगरकरांचा उत्साह अधिक असे. त्यांची रसवंती त्यावेळी अधिक खुलत असे. पण स्वप्ने प्रत्यक्षात उतरवायचा जेव्हा प्रसंग आला तेव्हा बळवंतरावांना संकल्प अगदी शब्दशः तंतोतंत पाळू लागले आणि बळवंतराव 2 पावले पुढे आणि आगरकर काहीसे मागे असा प्रकार होऊ लागला. बळवंतरावांची वृत्तीच मुळी कायदेबाज होती आणि स्वतःसाठी केलेल्या कायद्याची विशेषच काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याइतके ते कर्तव्य कठोरही होते. बळवंतरावांना वाटायचे की न्यू स्कूलात काम करणाऱ्या मंडळींनी हे माझे, हे दुसऱ्याचे, हे मी माझ्यासाठी साठवीन, हे मी कार्यासाठी देईन अशी वृत्तीच ठेवता कामा नये. आणि हे साधायचा उत्तम मार्ग म्हणजे सर्वांनी समायिकपणे राहणे. ही कल्पना प्रत्यक्षात आणावी आणि इतरांना उदाहरण म्हणून घालून द्यावे असे त्यांनी आगरकरांना आणि नामजोशांना सुचविले. नामजोशांची बळवंतरावांवर भक्तीच बसली होती आणि ती पुढे जन्मभर टिकलीही. आगरकरांना ही कल्पना काहीशी चमत्कारिक वाटली. खरे म्हणजे त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्य तत्त्वज्ञानात ती बसण्यासारखी नव्हती. पण त्यांचे बळवंतरावांवर प्रेम होते. त्या दोघांची ध्येयसृष्टी एकच होती आणि हाती घेतलेल्या कार्याविषयी त्यांना बळवंतरावांइतकीच तळमळ वाटत होती. त्यामुळे त्यांनी बळवंतरावांचे म्हणणे मान्य केले. तेव्हा तांब्यांच्या वाड्यात बळवंतराव, आगरकर आणि नामजोशी यांनी एकत्रच बिऱ्हाड केले. 3-4 खोल्यातच सगळ्यांचा सामायिक संसार थाटला गेला. बाहेर पुरुषांसाठी बैठकीची खोली, मध्ये जेवणाकरता वगैरे माजघर व पलीकडे बायकांची खोली अशी व्यवस्था होती. आपट्यांना देखील या त्यागभावनेची एवढी भुरळ पडली की त्यांनीसुद्धा आपले बिऱ्हाड हलवून तांब्यांच्या वाड्यात आणले. पण त्यांची चूल मात्र वेगळीच होती. बळवंतराव या व्यवस्थेवर अगदी खुश होते. आगरकरांना देखील ती गैरसोयीची वाटली नाही. खरे म्हणजे डेक्कन कॉलेजच्या हॉस्टेलात ते जसे राहत असत तशीच काहीशी व्यवस्था इथे झाल्याने त्या दोघांना वेगळे असे काहीच विशेष वाटले नाही. पण या सगळ्या व्यवस्थेत बायकांची फारच कुचंबणा आणि गैरसोय होऊ लागली. बळवंतरावांच्या हे ध्यानात आले नाही तरी आपल्या नवऱ्याचा दुराग्रही स्वभाव माहीत असल्यामुळे सत्यभामेने ते बोलूनही दाखवले नाही. पण आगरकरांच्या ध्यानात हा प्रकार आला. ते बळवंतरावांना म्हणाले, अहो, आपण मिशनरी व्रताची दीक्षा घेतली असेल परंतु आपल्या बायकांनी काही घेतलेली नाही, तेव्हा आपल्या या सामायिक राहणीचा त्यांच्यावर काय म्हणून जुलूम? एकत्र राहिल्यामुळे सर्वच बाबतीत त्यांच्या अडचणी आणि गैरसोयी होतात, तेव्हा त्यांना आपल्या चुली वेगवेगळ्या करू देत. आपण टोळभैरव काय सदा एकत्र असतोच. बळवंतरावांना ही सूचना काही रुचली नाही, परंतु अखेर व्यावहारिक अडचणी लक्षात घेता त्यांनी ती मान्य केली. मात्र पुरुषांची बैठक एकत्रच असे. काही दिवस तर गावातल्या तरुण मंडळींनी देवळात झोपायला जावे त्याप्रमाणे ते तिघेजण शाळेतच झोपायला जात असत. पुढे आगरकर त्यातून गळाले आणि कालांतराने बळवंतरावांचा उत्साह देखील थंडावला. ज्या तत्वावर बळवंतरावांना त्यागी देशसेवकांची संघटना उभारायची होती त्या अपयशाला सुरुवात झाली होती.